आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि ह्या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आणि मागणी आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादा बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतील. एक तर मी डीसीएमनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं. त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. गोष्ट खरी आहे, तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ साहेबांचा आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचं आपल्याला आठवत असेल. अशोक चव्हाणांनी कालच्या परच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली, पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं, मला विचाराल तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की या सगळ्यांनी तेव्हा आर पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही, पण नैतिकता आर आबांनीही त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही आर आबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल डीसीएम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही म्हणतो. आता तुम्हीच बघा, म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश धस जाऊन त्यांना भेटतील, पण जेव्हा बावनकुळेजीच म्हणाले की अशी मीटिंग 4 तास झाली, आमच्यासारख्या लोक आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव. उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाही. जर राजकारण करायचं असते तर 2 महिने आम्ही गप्प बसलो कसं. आम्ही सुसंस्कृतपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी आहे सरकारकडे. पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे. आणि मस्सा जोगला जात आहे. मी उद्या परलीला पण जाणार आहे. मी दोन्ही ठिकाणी जाणार आहे कारण माझं बजरंगप्पा सोनवणेंशी बोलणं झालं आणि तिथे जे बीड जिल्ह्यामध्ये खून झालेले आहेत त्याच्यावर गेले 2 महिने आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण जे सत्य आहे ते कुठेच बाहेर येताना दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने ज्या तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत, काही अनेक गाठी भेटी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे मला अस्वस्थता वाटते की जी दोन्ही कुटुंब म्हणजे मुंडे कुटुंब असेल आणि देशमुख कुटुंब असेल, या दोन्ही कुटुंबातल्या महिला, घरातले प्रत्येक पुरुष आणि मुलं ही न्याय मागतात आणि दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाहीये. त्याच्यामुळे मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड रियालिटी काय, तर माझे 4-5च महत्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणार आहे. दोन्ही कुटुंबांची चर्चा करणार आहे की खून जो झाला त्या खूनमध्ये फरार आहे, गेले जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग तो 5वा खुनी कुठे आहे, इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे. कारण एक्स्टॉर्शन आमच्यात, मला आठवतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब हे प्रधानमंत्री होते तेव्हा PMLAचा कायदा केला आणि PMLAच्या कायद्यात एक्स्टॉर्शन हा गुन्हा आहे आणि त्याला ED आणि CBI लागतं. तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये का नाही ED आणि CBIची इन्व्हॉल्वमेंट झाली, का नाही आम्हाला माहिती कळत आहे त्याच्यात काय चाललंय. देशमुख कुटुंबाला आणि मुंडे कुटुंब या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि दोन्ही घरामध्ये जो खून झालेला आहे त्या दोन्ही ज्या आमच्या भगिनी आहेत त्या दोन्ही माऊलींना आणि त्यांच्या मुलांना हा न्याय मिळालाच पाहिजे. अंजली दमानी यांनी जी युरियाची ऑर्डर दिली होती तर ती दिलेली ऑर्डर जाणून बुजून रद्द केली असा त्यांचा आरोप. कोणाचा? अंजली दमानी. कसली ऑर्डर? युरिया खत शेतकऱ्यांना जी खत लागतं ती ऑर्डर केली. नाही, अंजली दमानी यांनी जो आरोप केला तो असेल किंवा सुरेश धसांनी केलेले आरोप असतील, ते दोन्ही आरोप हे त्याचे कागदपत्रही त्यांनी सरकारला दिलेली आहेत. अंजली दमानी आणि सुरेश धस हे पुण्याचे पालक आणि बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे DCM आणि राज्याचे मुख्यमंत्री या दोघांनाही भेटलेले आहेत. त्यांनी सगळे कागदपत्र DCM आणि CM या दोघांनाही दाखवलेले आहेत. त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की पारदर्शकपणे
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी फसवणूक केली, ज्या महाराष्ट्रामध्ये एक्स्ट्रॉर्शन झालं, ज्या महाराष्ट्रामध्ये खून झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांबद्दल धोरण आदरणीय पवारसाहेबांनी आणलं, ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भारताच्या संस्कृतीत प्रत्येक महिलेला मा समान आईच्या जागेवर ठेवलं जातं, अशा महिलांवर डोमेस्टिक व्हायलन्सच्याही केसेस तुमच्या चॅनल्सवर बघायला मिळतात. अशी भयानक परिस्थिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शकपणे चर्चा झालीच पाहिजे आणि ज्या पद्धतीने म्हणजे आमची एवढीच मागणी आहे की पारदर्शकपणे राज्याला खरं कळलं पाहिजे आणि ह्या सरकारनी नैतिकता दाखवली पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आणि मागणी आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत आता अजितदादा बी म्हणाले की या संदर्भात धनंजय मुंडेच निर्णय घेतील. एक तर मी डीसीएमनी त्यांचं मी पूर्ण स्टेटमेंट काल पाहिलं, त्यांनी याचाही उल्लेख केला की त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. गोष्ट खरी आहे, तेव्हा पक्ष एक होता आणि तेव्हा त्यांनी नैतिकतेने त्यांनी राजीनामा दिला होता. भुजबळ साहेबांचं आपल्याला आठवत असेल किंवा अशोक चव्हाणांचं आपल्याला आठवत असेल. अशोक चव्हाणांनी कालच्या परच्या टीव्हीमध्ये नाराजी व्यक्त केली, पण मला आठवतंय त्या काळातलं जे वातावरण होतं, मला विचाराल तर मला खरंच म्हणजे आरोप एवढ्या टोकाचे झाले होते की या सगळ्यांनी तेव्हा आर पाटलांनी, आज आबा आपल्यामध्ये नाही पण नैतिकता म्हणून आर आबांनीही, त्यांनी तर त्यांच्यावर तर कुठला भ्रष्टाचाराचा तर ब पण नव्हता, पण एक स्टेटमेंट जे सगळ्यांना वेदना देणारं झालं, त्याच्यात केवढा मोठा मन दाखवून आर आबांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे नैतिकता ही आर आबांनीही दाखवलेली आहे. अजित पवारांनी त्याचा काल डीसीएम यांनी उल्लेख त्याचा काल केलेला आहे. त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता. तोच आदर्श ठेवून त्यांच्या बाकीच्या लोकांनी वागावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी काही इन्क्वायरी व्हावी ती पारदर्शक व्हावी आणि आमचा का नैतिकतेबद्दल आम्ही म्हणतो. आता तुम्हीच बघा, म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की सुरेश दस जाऊन त्यांना भेटतील, पण जेव्हा बावनकुळेजीच म्हणाले की अशी मीटिंग 4 तास झाली, आमच्यासारख्या लोक, आम्हाला ह्याच्यात कधीच राजकारण आणायचं नाव. उद्याही मी राजकारण म्हणून जातच नाहीये. जर राजकारण करायचं असते तर 2 महिने आम्ही गप्प बसलो कसं. आम्ही सुसंस्कृतपणे न्याय मिळावा म्हणून पारदर्शक इन्क्वायरी व्हावी ही आमची मनापासून विनम्रपणे मागणी या सरकारकडे. पण जर सरकार अशा मॅनेजमेंट आणि कॉम्प्रोमाइज वगैरेच्या बातम्या येत असतील ते अस्वस्थ करणारे आणि